बहुचर्चित म्हाडा कोकण वसाहत पुनर्विकास प्रकल्प टायकून ग्रुप पूर्ण करणारच असल्याचा दावा टायकून ग्रुपचे श्रीकांत शितोळे यांनी केलाय। पुनर्विकास प्रकल्पातील बाधित नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। श्रीकांत शितोळे यांनी सांगितले की प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर झाला हे मान्य आहे। काही धोरणात्मक त्रुटींमुळे प्रकल्प पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या। या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत। सर्व मंजुरींसह वित्तीय मंजुरीही प्राप्त झाली आहे। घर भाड्यापोटी सुमारे 112 कोटी रुपये देण्यात आले असून आज देखील 90% सभासद आमच्या पाठीशी आहेत। अडचणींवर मात करीत एक नामांकित ब्रँड म्हणून आमचं नाव लौकिक असून शासन स्तरावर आवश्यक ती मदत होत आहे। आम्ही पुनर्विकास बाधितांना त्यांची घरे देणारच आहोत। त्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांचे गैरसमज दूर करावेत। प्रकल्पात त्यांनी सामील व्हावे। या प्रकल्पाला 90% सभासदांचा पाठिंबा आहे। या प्रकल्पात 12 संस्था आहेत, त्यापैकी 11 संस्थांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे। ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती समजून घेऊन उर्वरित सदस्यांनी देखील प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आवाहन श्रीकांत शितोळे यांनी केले। प्रकल्पाला उशीर झाला हे मान्य आहे। काही धोरणात्मक त्रुटींमुळे या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या होत्या, पण आता या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत। सरकार याच्या मागे आहे पूर्णपणे आणि आम्हाला सर्व मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत। प्रकल्पाची वित्तीय मंजुरी पण सगळी पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आमची विनंती आहे उपोषणकर्त्यांना की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जे काही त्यांचे गैरसमज असतील ते दूर करावेत आणि या प्रकल्पामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि त्यांना म्हणजे हा प्रकल्प पूर्ण व्हायच्या मार्गावर नक्कीच टायकून्स हा प्रकल्प पूर्ण करेल आणि या प्रकल्पाला 90% सभासदांचा पाठिंबा आहे। या प्रकल्पात 12 संस्था आहेत, फक्त एका संस्थेचा विरोध आहे, बाकीच्या 11 संस्था पूर्णपणे प्रकल्पाच्या मागे आहेत। तर ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही सर्वांनी समजून घ्यावी आणि प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमचं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।